नवी मुंबई संघाने वेळ वाया नाही घालवायचा आहे, फिल्डिंग लावायची आहे ताबडतोब. दोनही पंच मैदानात उभे आहेत, त्यांच्या वेळेचं भान ठेवा. नवी मुंबई संघाचे 3 रन आधीच मायनस मध्ये आहेत, कारण तुमचा जो वेशभूषा आहे, जी तुमची किट आहे ती मिसमॅच आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जेवढे लवकर फिल्डिंग लावाल तेवढ्या लवकर सामना तयार होईल. नवी मुंबई संघ मॅच संपली ना. सज्ज आहेत, दोनही फलंदाज सज्ज आहेत. नवी मुंबई टीम ही फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. क्या हुआ? बॉलर अभी कौन डाल, 1 मिनट. अच्छा तू नवी मुंबईचास? नवी मुंबईकडून बस ना मग. रॉकी 11चा 12th मॅन इथे आहे काय? रॉकी 11 या संघाचा 12th मॅन मला इथे पाहिजे वरती धावांसाठी. विनायक आणि हर्ष दोघेही सज्ज आहेत. आणि हा पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. गोलंदाज अंकुर तयार आहे, आपला पहिला चेंडू घेऊन तयार होत आहे. थोडस आणि अंकुर पहिला चेंडू घेऊन तयार. स्ट्राईकला आहे विलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समन. बघूया पहिल्या चेंडूवर त्याची काय प्रतिक्रिया आहे. जशी अंकुरची परीक्षा पहिला चेंडू घेऊन, तशीच विनायकची ही परीक्षा पहिल्या चेंडूला घेऊन की तो किती धाव काढणार आहे. आणि बॅट फिरवलेली आहे, पहिला सिंगल, पहिला रन. आणि पंचांच्या निर्णयावर लक्ष. 1 रन, पहिला बॉल 1 रन. छान असा प्लेस करून विनायकने एक तो सिंगल काढलेला आहे. दुसऱ्या बॉलसाठी हर्ष सज्ज. आणि दुसऱ्या चेंडूसाठी अंकुर सज्ज झालेला आहे, आपल्या फिल्डिंग मधले बदलाव करत आहे. आणि दुसऱ्या चेंडूसाठी हर्ष तयार आहे. बघूया हर्षने काय तयारी केलेली आहे. हा लागलेला आहे कट, आणि ही थर्ड मॅनच्या दिशेला गेलेला आहे बॉल. आणि 2 धावा अतिशय उत्कृष्टपणे काढलेल्या आहेत. छान अशी रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. थर्ड मॅनला अजून थोडं वाईड केलेलं आहे, जेणेकरून कट लागला तर एक झेलचा प्रयत्न. हा तिसरा चेंडू, आणि अतिशय उत्कृष्टपणे असा फटकावलेला हा चेंडू. पंचांचा निर्णय 4 रन. मस्त असा फटका दिलाय हर्षने, आणि 4 रन प्राप्त झाले आपल्या टीमसाठी. टोटल पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू झालेले आहेत, आणि 3 चेंडूमध्ये 7 धावा या रॉकी 11 साठी.
परत एकदा अंकुर सज्ज आपला चौथा बॉल घेऊन. हर्ष बघूया परत एकदा. छान असा डाऊन द ग्राउंड मारलेला आहे. एक सिंगल धाव. धाव संख्या 8 4 चेंडूमध्ये. चेअरअप करताना आपल्या संघाला रॉकी 11 हा संघ आपल्या गोलंदाजाचं म्हणजे अंकुरचं मनोबल वाढवत आहेत. आणि विनायक स्ट्राईकवर. आणि हा अतिरिक्त धाव म्हणजे वाईड असा पंचांचा निर्णय. या अतिरिक्त धावासोबत धावसंख्या 9. अतिरिक्त धावा या संघाला परिणाम देतात हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्या गोलंदाजांनी. तुम्ही जेवढ्या अतिरिक्त धावा देणार तेवढा तुमचा संघ लॉसमध्ये राहील. त्यामुळे हा छान टाकलेला बॉल आणि डाऊन द ग्राउंड मस्तपैकी षटकार चौकार मारलेला आहे विनायकने. पंचांचा निर्णय 4 रन. आणि या 4 रनासोबतच धावसंख्या 13. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आणि पहिल्या ओव्हरचा जो पॉवर प्ले आहे त्याचा छान असा लाभ घेतलेला आहे रॉकी 11 या संघाने. आता 5 चेंडू झालेले आहेत तर 5 चेंडूमध्ये 13 धावसंख्या झालेली आहे. हा छान स्कोर आहे तसं बघायला गेलं तर. पहिल्या ओव्हरमध्ये 4 2 चौकार मारलेले आहेत. एक विनायकने आणि एक हर्षने. आणि हा चेंडू सज्ज. एक गचाळ फिल्डिंग म्हणता येईल. गचाळ फिल्डिंग. हातामध्ये आलेला बॉल हा सुटलेला आहे आणि चौका गेलेला आहे. 4 रन. धन्यवाद डीजे दादा मनोरंजन केल्याबद्दल. आणि हा दुसरा षटक तो घेऊन येत आहे. दुसरा षटक घेऊन येत आहे जयेश पावसकर नवी मुंबई संघाचे जाने माने आणि चाहते गोलंदाज असं म्हटलं तरी हरकणार नाही. आणि त्यांना फेस करण्यासाठी तयार आहे हर्ष. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा फेरबदल. आणि पहिला चेंडू जयेशचा रिव्हर्स आणि उत्कृष्ट असा चौका. रिव्हर्स सुंदरी सुंदरी तो एकदम सुंदरी शॉट होता. असा स्विच हिट असा प्रत्येक फलंदाज नाही लावू शकत. स्लीपरच्या डोक्यावरून तो बॉल आणि परत एकदा सेम ट्राय केलेला आहे पण हा बॉल निर्धाव. एक डॉट बॉल आणि विकेट पडलेली आहे. हर्ष काम करून तयार परत पुढच्या चेंडूसाठी.
इझी तरी वाय सो शाय 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 संघाची धावसंख्या आहे 21 रन तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग आणि वन डाऊन म्हणजे आलेला आहे आदर्श रॉकी 11चा आदर्श. अच्छा तोच गेला काय दादा तू आहेस का तिकडला तू आहेस रॉकी काय कुठे त्यांचा पोरगा रॉकी 11चा एक 12th मॅन मला इथे हवाय. त्याची गरज लागेल मला बऱ्याच गोष्टीसाठी, त्या धावसंख्येसाठी म्हणा किंवा माझ्या वैयक्तिक मदतीसाठी सुद्धा मला रॉकी 11चा एक आदर्श उतरलेला आहे. आदर्श हा पहिला चेंडू आणि पंचांचा निर्णय वाईड. वाईड एक अतिरिक्त धाव रॉकी 11साठी आणि धावसंख्या आहे 22. दोन चेंडू झालेले आहेत, त्यात एक जयेशनं मस्त असा विकेट घेतलेला आहे. हा तिसरा चेंडू जयेशचा. छान छान अशी गोलंदाजी, छान एक डॉट बॉल. तुम्ही जेवढे डॉट बॉल घेणार तेवढा तुमच्या संघावर प्रेशर पडणार आणि जो समोरचा फलंदाज येईल तोही प्रेशरमध्ये खेळेल. तुम्ही बॅटी फिरवा, आडवा तिडवा कसंही फिरवा, पण बॉल बाउंड्रीच्या बाहेर पोचवा. शाबाश, मी म्हटल्याप्रमाणे माझ्या शब्दाचा मान ठेवला आदर्शने आणि जेवढे चौकार षटकार मारणार तेवढं मनोरंजन होणार, आलेल्या प्रेक्षकांचंही मन भालणार. त्यामुळे फिरवा, बॅटी फिरवा. जयेश आपली पुढच्या बॉलसाठी तयार आणि तसा आदर्शही. छान फुलटॉस पडलेला आहे, फुलटॉसवर विकेट. आदर्शने आपली विकेट दिलेली आहे. जयेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. त्याने या षटकामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत, महत्त्वपूर्ण 2 विकेट रॉकी 11 संघाच्या, आपल्या संघासाठी, नवी मुंबईसाठी. सूरज उतरलेला आहे, बघूया. आपला शेवटचा बॉल घेऊन जयेश तयार आणि तो बॉल फेस करणार आहे सूरज. विनायक जो सलामवीर आला होता त्याला अजून जास्त स्ट्राईक भेटलेली नाहीये, तो नॉन स्ट्रायकरलाच वाट बघतोय. आणि हा शेवटचा चेंडू छान असा लपवलेला 1 धावासाठी. दुसरं षटक संपलेलं आहे आणि षटकाच्या अंती धावसंख्या आहे 27. 2 विकेट गेलेले आहेत रॉकी 11 संघाच्या. विनायक हा नॉन स्ट्रायकरलाच आहे, तो वाट बघतोय की माझी स्ट्राईक कधी देणार आणि मी संघासाठी रन कधी बनवणार. नवी मुंबईसाठी
आपलं तिसरं षटक घेऊन शुभम येत आहे. आतिश हा विकेट किपर असून क्षेत्ररक्षणामध्ये मदत करतोय. कोण कसा फिल्डर कुठे लावायचा, एक एक प्रॉपर टीमवर्क सगळे नवी मुंबईवाले करत आहेत की कोणाला कशी मदत होईल, कुठे कॅच जातील, कोण कसा आपल्या संघासाठी बेटर करू शकतो, याचं सगळं लक्ष आतिश देत आहे विकेट किपिंग करता करता. आणि हा पहिला चेंडू तिच्या षटकाचा. एक डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. छान अशी सुरुवात केलेली आहे शुभमने डॉट बॉल सोबत. आणि हा सूरज जो स्ट्राईकवर आहे त्याचं बघूया त्याने काय आपली मेंटॅलिटी ठेवलेली आहे की कुठे. छान अशी बॅट फिरवलेली. पंचांचा निर्णय नॉट आउट. एक अपील केली होती विकेटसाठी. दुसरा डॉट, सलग 2 डॉट हे केलेले आहेत शुभमने. आपला संघ नवी मुंबईसाठी छान अशी गोलंदाजी करतोय. दोन डॉट सोबत एनर्जी त्यांच्या संघामध्ये आलेली आहे. छान असा पूल मारलेला आहे आणि बॉल सरळ बाहेर 6 रनासाठी. तर अशा कित्येक नट्या मिठ्या मारायला तयार राहतील. असेच लंबे लंबे षटकार मारायला पाहिजेत. म्हणजे उत्कृष्ट अशी फिल्डिंग स्वतः बॉलर शुभमने केलेली आहे. एक स्ट्रेट डाईव्ह मारलेला सूरजने, पण त्यात तो अपयशी. चेअरअप. आपला पुढचा चेंडू घेऊन तयार. परत एकदा मस्त अशी गोलंदाजी. एक सिंगल धाव सूरजने आपल्या संघासाठी काढलेली आहे. आणि जवळजवळ 11-13 बॉल नंतर विनायक हा स्ट्राईकवर आलेला आहे. एक खूप लॉंग वेट विनायकने केलेला आहे नॉस्ट्रायकरला की कधी त्याच्या पाल्यामध्ये बॉल येतोय आणि तो बॉल बाहेर काढतोय. आपला पुढचा चेंडू घेऊन शुभम तयार. छान असा विनायकने फटकावलेला आहे 6 रनासाठी. मी म्हणत होतो विनायक वाट बघत होता त्याची बारी कधी येते आणि तो कधी बॉलला बाहेर पाठवतोय. नवी मुंबई क्षेत्ररक्षण आणि रॉकी 11. बॉल चेनसाठी पंच आवाज देत आहेत. संघाची धाव संख्या आहे ती 40. संघाची धाव संख्या 40. तीन षटकांमध्ये 40 धाव संख्या झालेली आहे आणि शेवटचे षटक आहे. गोलंदाजाचं नाव मैफूज. आता बघूया 6 चेंडूमध्ये किती धावा काढतायत रॉकी 11 संघ. नवी मुंबई चा मैफूज
6 चेंडू शिल्लक आहेत. आता बघूया सूरज सूरज यांनी चांगला टोळले. बघूया एक धाव काढले. बघूया दुसऱ्या धावासाठी जातात की नाही. एक धावेर समाधान मानतोय आणि संघाची धाव संख्या आहे 41. आता बघूया विनायक गणपती बाप्पा मोरया. एक डावखोरे फलंदाज विनायक. बघूया आपल्या संघासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा करतायत. मैफूज चांगला चेंडू. काही समाधान आहे विनायकांना. निर्धाव असा चेंडू. संघाची धाव संख्या स्थिर 41. 41. आता बघूया 4 चेंडू शिल्लक आहेत. मैफूज लेफ्ट ऑफ द विकेट आणि अमान्य घोषित करतात पंच. दोन्ही हात वर. चेंडू वाढतोय. धाव वाढते. धाव संख्या आहे ती 42. सर्व संघ हे बाहेरून आलेले आहेत. पुढचा चेंडू मैफूजांचा चांगला चेंडू आणि यॉर्कपतीचा होता. टॅप केला आणि चौकार. सुंदर असा चौकार म्हणावा लागेल. पुढचा चेंडू मैफूजांचा चांगलाच फटका मारलाय. बघूया एक धाव. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरोखर या मैदानावर क्षेत्ररक्षण म्हणल्यानंतर खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणून नवी मुंबईकडून आणि बाद झालेले आहेत. उर्वरित षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये विनायक. बघूया किती धावा करतायत. 47. बघूया विनायक लेग स्टंपच्या खूपच बाहेर अमान्य घोषित होते. चेंडू वाढते. धाव वाढते. धाव संख्या आहे ती 48. आतापर्यंत 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये विनायक षटकार मारतोय. चौकार मारतोय. बघूया खचाखच मैदान भरलेलं आहे. अक्षय गाव बघूया चांगलाच फटका परंतु काही सुरगवत नाही. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं आधी आणि गच्चाल क्षेत्ररक्षण. यामुळे 2 धावा भेटल्या आणि संघाची धाव संख्या झाली 50. टाळ्या आता गदाळ व्हायला पाहिजे. 50 गोल्डन जुबली. 50 तोला. बोला तर बोला 50 तोला. राम रगडा हनुमंत तगडा. प्रेम चोपडा हिसाब रोगडा. शेवटचा चेंडू. बघूया विनायक मैफूज आणि चांगला बरोबर. बघूया षटकार. अब तक 56.
हॅलो. चार षटकांमध्ये 60 धावेंची गरज आहे ती नवी मुंबई संघाला. म्हणजे जवळजवळ 15चा रन रेट जर करतील तर नक्कीच नवी मुंबई 15चा रन रेट आहे. 15 स्कोअर पाहिजे प्रत्येक षटकामध्ये. 15 चौक 60. बघूया दरम्यान सामना लवकर सुरू करावा. नंतर मग अंतिम सामन्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. 2 षटक 1 षटक मग याच्यामध्ये अंतिम सामन्यात मजा येत नाही. याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. चोवीस चेंडू आणि 60 धावा. नवी मुंबई संघ बघूया. यानंतर सामना येतो मंडोरी विरुद्ध त्रिशण महादेव. मंडोरी विरुद्ध त्रिशण महादेव. यानंतर सामना तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानात हजर राहायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. हा सामना संपल्यानंतर त्वरित सामना चालू होईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. चोवीस चेंडू 60 धावा. नवी मुंबई संघ आता लवकर 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. नवी मुंबई लवकर लवकर नवी मुंबई संघाने फलंदाज पाठवायचे आहेत. वेळ दौडू दे. वेळेचा अपव्यय करू नका. नवी मुंबईचा 12वा खेळाडू पॅवलिंग कक्षामध्ये यायचा आहे नावे सांगण्यासाठी. ऍक्च्युली काय माहिती आहे आम्हाला नावं नाही माहिती म्हणून लवकर लवकर 12वा खेळाडू पाठवायचा आहे नवी मुंबई संघाचा. अतिश आणि स्वप्नील सलामीचे फलंदाज अतिश आणि स्वप्नील आलेले आहेत. बघूया 4 षटकांमध्ये 60 धावेचं आव्हान दिले नवी मुंबई संघाला. रॉकी 11 संघाने 4 षटकांमध्ये 60 धावेचं आव्हान दिले ते नवी मुंबई संघाला. बघूया नवी मुंबई संघ कितपत आपलं बॅटिंग मध्ये. रॉकी 11चा 12वा खेळाडू मंचावर पाठवायचा आहे. रॉकी 11 संघाचा 12वा खेळाडू. यानंतर सामना त्रिशके महादेव 11 वर्सेस मनोरी. तरी दोन्ही संघाच्या कर्णधार येऊन नाणेफेक करायचे आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित सामना खेळवाना सामना सुरू होण्याचा इशारा पंचांचा. पहिलं षटक आदर्श राईट ओव्हर मार्गातील चांगला चेंडू. एक धाव मात्र नक्की स्वतःचं खातं बोलले संघाचं खातं बोलले.
अतिश यांनी स्वतःचा खातं गेलं, संघाचा खातं गोले 1 धावेनी. आता बघूया स्वप्नील स्ट्राईक वर स्वप्नील. पुढचा चेंडू चांगला चेंडू चांगला टोला बघूया झेल गेले मला वाटतं आणि सुंदर असा झेल कॅचेस विन द मॅचेस. आणि पहिला गडी बाद होते नवी मुंबई संघाचा स्वप्नील. जोनी तुशी भेट जायली त्या बंदरावरती एरकलची सनामानी जीव माझा लागलाय तुझे जीवाला होशील तू माझा दानी. काही पोरी हाय बघा शिकलेली गाईत इंग्लिश गाणी माय वंडर बॅट्समॅन करण अर्जुन. बघूया करण आलेले आहेत वंडर बॅट्समॅन. तिसरा चेंडू मैफूज झाला राईटवरती उलटा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न निर्धाव असा चेंडू चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल मैफूज यांची. रॉकी सांगा मैफूज. आता बघूया पहिल्या षटकातील चौथा चेंडू टाकतील मैफूज. बघूया करण चांगला चेंडू यावरकर मध्ये चेंडू होता परंतु आणि झेल बाद. डार्लिंग डार्लिंग ती बोलत होती मी समजलो नाही तिची बोलणी. डार्लिंगचा मतलब शिल्लक मनीष आलेले आहेत. बघूया एक उंचखुरे फलंदाज मनीष पहिलं षटक मार्गचं पहिल्या षटकातील 5वा चेंडू टाकतील मैफूज. स्ट्राईकला येते मनीष. बघूया मारण्याचा प्रयत्न परंतु फेटाळून पंचानी आणि निर्धावाचा चेंडू चांगली गोलंदाजी मला बघेल. 4 षटकांमध्ये 60 धावेचं आव्हान दिले ते रॉकी लेव्हन संघाने नवी मुंबई संघाला. आता बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील मैफूज. त्यांना सामोरे येते मनीष. सुंदर असं मैदान अक्षयगाव. चारे बाजूला झाडे झुडपे थंडी वारा ऊन वारा पाऊस नाही. शेवटचा चेंडू चांगला मारण्याचा निर्धाव असा चेंडू ऑप्शनच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो निर्धाव असा चेंडू आणि संघाची धाव संख्या ती 1 अकेला. 1 धाव 2 फलंदाज बाद गेले. सुंदर असं षटक म्हणावं लागेल मैफूज यांचं रॉकी लेव्हन संघाचा मैफूज. आता बघूया दुसरं षटक कोण घेऊन येत. आता मात्र 3 षटकांमध्ये 59 धावा हव्या आहेत त्या नवी मुंबई संघाला. म्हणजे जवळजवळ 20च्या सरासरी खेळावं लागल नवी मुंबई संघाला. बघूया षटकार चौकार मारावे लागतील ते नवी मुंबई संघाला. वीसच्या सरासरी दरम्यान गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव अरे मी मगासपासून बोलतात 12वा प्लेअर कुठे आहे? 12वा खेळाडू पाठवतो रॉकी लेव्हन संघाचा. नाम क्या अंश. स्वतःचा पहिल्या संघाचा दुसरे षटक घेऊन अंश. रॉकी लेव्हन संघाला कळकळीची विनंती. त्यांचा 12वा प्लेअर 12th प्लेअर मला इथे हवा आहे. पहिला चेंडू लेफ्ट राऊंड आणि उलटा मारण्याचा प्रयत्न परंतु चांगला फळ
स्वतः अडवले. निर्धावचा चेंडू. आता मात्र दुसरा चेंडू टाकतील अंश. काल ज्या मड इंटर विलेज मध्ये पाथर्डी संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. अभिनंदन पाथर्डी संघाचं. चांगला ऑफच्या दिशे मारले. बघूया एक धाव काढतोय. बघूया आणि दुसरी धाव होते. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावलं की या दोन धाव समान संघाची धाव संख्या वाढते. तीन धाव संख्या जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 60 धावेचं आव्हान दिलंय. आता मात्र षटकार चौकाराशिवाय काहीच करू शकत नाही. बघूया नवी मुंबई संघ. चांगलाच फटका मारलेला. बघूया झेल होते की नाही. आणि सुंदर असा झेल. कॅचेस विन द मॅचेस. करताना 60 धावा या 4 षटकामध्ये भरपूर होतात. सरासरी 15 हे सहसा कोणाला शक्य होत नाही. कोणी 20 मध्ये गणतात तर कोणी 30 मध्ये गणतात. 60 धावा हे उत्कृष्ट असं आव्हान दिलेलं आहे नवी मुंबई संघाला. आणि नवी मुंबई संघ आतापर्यंत त्या मार्गावर पोहोचलेला नाहीये. त्या मार्गाच्या खूप मागे खड्ड्या खुड्ड्यात कुठेतरी अटकलेला दिसतोय. 60 धावाचं आव्हान. महेंद्र तिसरं षटक घेऊन येत आहे. महेंद्र रॉकी 11 साठी. आणि पावसकर जयेश हा स्ट्राईकवर आहे. एक डॉट बॉल सोबत सुरुवात महेंद्रची. छान अशी सुरुवात केलेली आहे महेंद्रने आपल्या संघासाठी. बघूया जयेश आपल्या संघासाठी किती योगदान देऊ शकतो रॉकी 11 साठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी महेंद्र करत आहे. सलग 2 डॉट धावा. बिनधाव 2 बॉल. रिटायर्ड आला काय स्टंपिंग.
या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू काही मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव, या एक धाव संघाची धावसंख्या होती ती 5. तिसरं षटक मार्गस्थ, धाव संख्या ती 5. रॉकी 11चे कॅप्टन कर्णधार रॉकी गोम्स हे उत्कृष्ट असे बॉलर, बॅट्समन आणि उत्कृष्ट असे कॅप्टन आपल्या संघासाठी जी कामगिरी करत आहेत ती खरंच प्रदर्शनीय आहे. आणि हा उचवलेला बॉल 4 रनासाठी उत्कृष्ट असे 4 रन नवी मुंबई या संघासाठी जोडले गेलेले आहेत. फलंदाज आहे दानिश आणि मनोरी 11 विरुद्ध त्रिशक महादेव 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करायची. लवकर यायचं मी वारंवार विनंती करतो. सामन्याला उशीर करू नका. आम्हाला अंतिम सामना खेळायचा याची नोंद घ्यायची. सर्व संघांनी सर्व खेळाडूंनी सहकार्य करताय. पंचांचा हा निर्णय नो बॉल, एक फ्री हिट, एक अतिरिक्त बॉल दानिशसाठी. बघूया दानिश त्या बॉलचा काय उपयोग करतोय. क्षेत्ररक्षक तयार. मनोरी 11 संघाचा कर्णधार यायचा आहे. त्रिशक 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चांगला चेंडू. एक तो फ्री हिट होता, त्याचा फायदा घेऊ नाही शकले नवी मुंबई संघ. जो अतिरिक्त चेंडू होता त्याचा फायदा घेता नाही आला. आणि पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज. उत्कृष्ट असा फटकावलेला आहे 6 रनसाठी. प्रेम चोपडा हिसाब रोखला. सर्व संघांनी हे जे आयोजन केलेलं आहे रावण साम्राज्य चषक 2025 यांचे आयोजक श्री सन्माननीय संतोष दादा धस यांचा आम्ही शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. त्यांनी इथे छान असं आयोजन केलेलं आहे या क्रिकेट चषकाचं. आणि आम्ही या गावकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला या मैदानासाठी परवानगी दिली. जमलेले प्रत्येक प्रेक्षक, खेळाडू, तुम्हा सर्वांचं आम्ही आभार मानतो. तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही आलात, तुम्ही आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि संघाची धावसंख्या आहे टोटल 16 आणि पुढच्या एका 6 चेंडूमध्ये संघाला जवळजवळ 44 म्हणजे 44 रन पाहिजे आहेत. हे असंही शक्य नाही, तसंही शक्य नाहीये जोपर्यंत 4 नो बॉल आणि 4 नो बॉलवर 4 सिक्स लागत नाहीत. क्रिकेट असा खेळ आहे, काही होऊ शकतं. मनोरी 11 संघ नाणेफेक जिंकले आणि त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली. त्वरित त्यांनी उतरायचं आहे मनोरी संघाने गोलंदाजीसाठी. शेवटचा षटक मार्गस्थ शिवम लेफ्ट हँड विकेट टाकते आणि चांगला मारण्याचा प्रयत्न केला. बघूया, एक धाव. काय सामना ठेवलेला आहे हा, काय सामना झालाय. रॉकी 11 संघ जसा फलंदाजीमध्ये होता तसा गोलंदाजीमध्ये सुद्धा आहे. एक त्यांनी आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे या सामन्यावर. ना रन देणार, आम्ही फक्त मारणार, तुम्हाला मारू देणार नाही. रॉकी 11 या संघाने उत्कृष्टरित्या दाखवलेला आहे. परंतु हा नवी मुंबई संघाकडून लावलेला षटकार हा प्रत्युत्तर आहे रॉकी संघासाठी की आम्ही मारू शकतो, आम्ही रन बनवू शकतो. की थोडं तरी जवळ जाऊ, जो आपल्याला आव्हान दिलेलं आहे त्याच्या अजून एक आणि छान असा झेल पावणो. ओ मस्त 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 एक उत्कृष्ट झेल असा घेतलेला आहे रॉकी 11च्या संघाने. आम्ही पंचांकडे रुख करतोय आणि विकेट, पंचांचा निर्णय आउट.
त्रिशक महादेव लिहावून तरी मनोरी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्र स्वीकारले तरी त्वरित त्यांनी उतरायचं. हा सामना संपल्यानंतर सामन्या विलंब लावू नये. अंतिम सामना खेळला त्याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू चांगलाच फटका मारलेला आहे आणि झेलबाद एक छान असा फ्लिक दिलेला, परंतु जिंकलेला आहे रॉकी 11 या संघानी. रॉकी गोम्स तुमचं खूप खूप अभिनंदन. मध्ये आपलं वर्चस्व दाखवलं, नवी मुंबई संघाला डोलावून ठेवलं. पुढचे दोनही संघ मैदानात तयार मनोरी आहेत. संघाने लवकरात लवकर आपल्या क्षेत्राचे स्वीकारत आहे. विलंब लावू नये कृपा करून. जी प्रेक्षकाला मजा येते ती मजा तुम्ही घालू नये. त्वरित सामना सुरू करायचा पंचांनी याची नोंद घ्यायची. पुढचे दोनही संघ मी आशा करतोय की दोघंही मैदानावर तयार आहेत. त्यांचे आपले प्लेयर्स तयार आहेत. मनोरी वर्सेस त्रिशक महादेव. विकास दादा, मी तुमचं स्वागत करतो.